हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप 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 छान जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि देव तुमच्या पाठीशी सदैव असू देत. आणि आजची रेसिपी आहे चिरोटे. सो ही बेसिकली स्वीट डिश असते, म्हणजे गोड असतं आहे. आणि आम्ही आज 4 कलरचे गोळे करून घेतो आहे ह्याच्यासाठी. सो मी आता पहिला गोळा बनवायला घेतलेला आहे. सो माझं प्रमाण असं आहे, 1 वाटी एका गोळ्यासाठी यूज करते आहे मी. सो 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं 1 चिमूटभर मीठ टाकायचं आणि थोडा घट्टसर गोळा मळायचा, म्हणजे अगदीच हार्ड पण नाही आणि अगदीच सॉफ्ट पण नाही. तर मीडियम असा मळायचा, की जेणेकरून त्याची पोळी लाटताना तुम्हाला त्रास होणार नाही. सो असा छान गोळा त्याचा मळून घ्यायचा मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकता माझा पहिला गोळा रेडी झालेला आहे. आता मी पुन्हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हा टोमॅटो रेड कलर आहे. आधी मी थोडासा कलर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता आणि जेव्हा मी मैद्यामध्ये मिक्स केलं ना, तर तो थोडा पिंकिश दिसत होता. सो ह्याचं काही प्रमाण नाही आहे, फिक्स प्रमाण की किती घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे. तुम्हाला जसा कलर आवडेल, पिंकिश आवडला तर तुम्ही पिंकही ठेवू शकता, पण मला थोडासा डार्क कलर हवा होता, म्हणून मी त्याच्यामध्ये अजून थोडासा कलर मिक्स केला, थोडा डार्क बनवलं आणि मग त्याचा छानपैकी गोळा मळून घेतला. आपण जेव्हा कुठला पदार्थ बनवतो ना, तेव्हा आपल्या डोक्यात असतं की आपल्याला कुठला कलर हवा आहे, कसा हवा आहे. सो मी त्याप्रमाणे थोडंसं, मला जेव्हा पिंकिश वाटतं तर मी थोडासा अजून पाण्यामध्ये मिक्स केला आणि ते छान मळून घेते आहे. हा काही नरम नव्हता झालेला, म्हणजे मीडियम आहे डो हा. आणि त्याला छान मळून घेते आहे का तर तो कलर सगळीकडे मिक्स झाला पाहिजे व्यवस्थित. आणि पोळी लाटल्यानंतर असं वाटायला नको की मध्ये कलर आहे आणि मध्येच पांढरं पिंक असं नाही. तर छान एकसारखा कलर वाटला पाहिजे, त्याच्यामुळे मी छान मळून घेतलेला आहे गोळा. कुठल्याही वस्तूमध्ये आपल्याला ती गोष्ट छान सुंदर दिसण्यासाठी थोडी तरी मेहनत घ्यावीच लागते. पण विश्वास करा माझा की ह्याचा जो एंड रिझल्ट आहे ना, तो तुम्हाला नक्की आवडेल. आणि अशा प्रकारे माझा सेकंड डो पण रेडी झालेला आहे. आणि आता आपण तिसरा गोळा बनवून घेऊया. सो त्याच्यासाठी पण मी 1 वाटी मैदा, थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी ग्रीन कलर जो आहे तो पाण्यात मिक्स करून घेतला. ग्रीन कलर कसा ना खूप छान वाटतो, मस्त वाटतो. आणि म्हणजे हा ग्रीन कलर वापरताना एवढं लक्षात ठेवायचं की खूप जास्त कलर टाकू नका, कारण मग तो तळल्यानंतर ना एकदम काळपट साईडला जातो. सो बेतानेच घाला कलर. त्याच्यानंतर आता हा लास्ट जो ऑरेंज कलरचा गोळा आहे तो मी बनवून घेते आहे. आणि मी कलर पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे, जसं आधीची प्रोसेस होती. आणि हा गोळा थोडासा मोठा झाला आधीच्या गोळ्यांपेक्षा, कारण जे मी मैदा चाळून घेतला होता. सो जेवढा सगळा उरलेला मैदा होता तो मी ह्या लास्टच्या गोळ्यामध्ये सगळं टाकून दिला. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझा लास्ट जो ऑरेंज कलरचा गोळा होता तो पण तयार झालेला आहे. सो आता आपले हा जो गोळा मोठा झाला होता तो मी थोडा स्प्लिट करून घेतला, म्हणजे आधीच्या गोळ्यांसारखे 3 गोळ्यांसारखा हाचा चौथा गोळा आणि 5वा छोटासा झाला. सो आता आपण ते पण यूज करू शकतो. सो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे माझे 5 गोळे झालेले आहेत तयार. आणि आता आपण ह्याची पुढची प्रोसेस सुरू करायची. सो आता बेसिकली ह्याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. सो आता मी खालीच बसली आहे, कारण आता
थोडं मेहनतीचंच काम आहे, म्हणजे पोळ्या लाटून घ्यायच्या, नंतर ते लाटावे पण लागतात, त्याच्या ज्या पाऱ्या बनवतो आपण त्या. सो आम्ही असा विचार केला की टी व्ही बघत बघत करूया. सो आत्ता टी व्हीवर तारक मेहता सुरू होतं आणि मला तारक मेहता प्रचंड आवडतं. म्हणजे मी दुसरं एखादी सिरियल किंवा मूवी बघण्यापेक्षा ना मला तारक मेहता खूप आवडतं. आणि कोणाकोणाला तारक मेहता आवडतं, म्हणजे असं खूप खूप कमी लोकं असतील की ज्यांना तारक मेहता बघायला आवडत नाही. ऑलमोस्ट सगळे लोकांना शनिवारी रविवारी तारक मेहताच बघायला आवडतं. सो मला पण, म्हणजे ज्या दिवशी पण मी घरी असेल त्या दिवशी मला तारक मेहता, म्हणजे मला कधीही तारक मेहता, साराभाई किंवा खिचडी जे लागायचं ना आधी, ते मला खूप आवडतात सिरियल्स बघायला. आणि तसं पण एवढं आपली लाईफ स्ट्रेसफुल आहे ना, म्हणजे ऑफिसचं टेन्शन, घरात पण काही प्रॉब्लेम सगळ्यांच्याच, म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये, घरात, ऑफिसमध्ये काही ना काही सुरू असतंच. सो असं आहे की कॉमेडी सिरियल्स बघितल्या ना की तुमचा मूड पण लाईट होतो, तुम्हाला छान, तुम्ही हसलात की तुम्ही टेन्शन विसरून जाता आणि छान फील होतं तुम्हाला, म्हणजे त्या स्ट्रेसफुल लाईफमधनं पडायला मदत होते. सो आम्ही मस्त ते बघत बघत चिरोटे बनवले आणि नंतर म्हणजे ते काम करेपर्यंत थकवा जाणवला नाही, पण नंतर खूप दमायला झालं ॲक्च्युली. दुपारी म्हणजे अगदी 7च वाजले होते आम्हाला एवढं सगळं करेपर्यंत संध्याकाळचे. सो अशा प्रकारे आता मी 2-3 लाटल्या आणि मग आता मम्मी लाटून घेते आहे. मम्मी म्हणाले की तू जे आता ना ह्या पोळ्या ज्या आपण केल्यात ना, सो आता हे बाइंडिंगसाठी ना आपल्याला एक कॉर्नफ्लोअर आणि डालडा किंवा तूप जे पण असेल, जर तुम्ही तूप खात असाल तर तूप कॉर्नफ्लोअरमध्ये मिक्स करून जे आहे ते एकदम फ्लफी बॅटर बनवायचं. म्हणजे मी तुम्हाला हे दाखवते आत्ता की त्याचं म्हणजे कसं टेक्स्चर आलं पाहिजे त्याला. पण काय त्याला म्हणतात, चांगलं फेटून घ्यायचं. जर तुम्ही तूप खात नसाल तर जो वनस्पती आपण यूज करतो, डालडा ज्याला म्हणतो आपण, तर तोही तुम्ही यूज करू शकता. सो आणि काही गोष्टी अशा असतात ना की त्याच्यामध्ये तीच गोष्ट वापरावी लागते, तर त्याने छान बनतात काही काही गोष्टी. म्हणजे ना ह्याचं टेक्स्चर अगदी जसे आपण खारी खातो ना तसंच टेक्स्चर बनतं त्याचं, फक्त ह्याच्यावर ना पिठी साखर घालायची असते. सो मग हे थोडं गोड लागतं फ्लेवरला. तुम्ही बघू शकता की त्याचं कॉर्नफ्लोअरमध्ये छान डालडा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता त्याचं फ्लफी टेक्स्चर झालेलं आहे आणि एकदम स्मूथ लागतो हाताला. आणि ते छान आता एक 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 पोळीवर लावून घ्यायचं आता आपण हे, आणि एकावर एक ते ठेवत जायचं. सो आत्ता मी मम्मीला म्हणत होते कुठली ठेवायची आहे बघ. सो मम्मी म्हटली अगं आपण आता ह्याच्यानंतर व्हाईट ठेवूया, आणि जसं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आवडेल तसं तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं पण आवडेल तसे तुम्ही कलर्स चूज करू शकता. आता आम्ही ऑरेंजवर, कारण की ऑरेंजच्या 2 पोळ्या झाल्या होत्या, सो म्हटलं की चला आता आपण असंच करूया. ऑरेंज, व्हाईट, त्याच्यानंतर ग्रीन, आय थिंक ग्रीनच ठेवली आहे आम्ही. आणि हे इतकं म्हणजे ही रेसिपी ना तुम्ही ह्या आधी कधी खाल्ली आहे किंवा कोणाला चिरोटे माहिती असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही ही रेसिपी ट्राय केलेली आहे किंवा तुम्हाला माहिती असेल तर. आणि येस, आत्ता ग्रीन कलर. आणि जर ही पोळी लाटताना तुमची थोडीशी छोटी झाली ना तर तुम्ही त्याला थोडंसं स्ट्रेच पण करू शकता.
मैदा आहे तो सो म्हणजे थोडासा स्ट्रेच होतो. एवढं काही हे होत नाही, म्हणजे अगदीच कमी झाली आहे, छोटी झाली आहे, तेवढ्याच सगळ्या झाल्या नाही. असं थोडंसं तुम्ही त्याला स्ट्रेच केलं की होते तेवढी. आणि आता मस्तपैकी ना असं छान, म्हणजे अजून एवढा त्या मानाने पाऊस नाही आहे. सो हे अगदी कुरकुरीत राहतील अजून काही दिवस, आणि मग तुम्ही हे चहासोबत किंवा स्नॅक टाईमला खाऊ शकता. सो छान मस्त बनतात. आणि आमच्याकडे खरंच, आणि ना थोडंसं पीठ उरलं होतं तर मम्मीनी त्याची करंजी बनवली आहे. म्हणजे ती हाताने जे मुरड घालतात ना तशी. आणि माझ्या आजीला दाखवत होती माझी मम्मी की बघ अशी झाली आहे म्हणून. छोटीशी करंजी बनवली होती मम्मीने. आणि आता ऑरेंज कलरचा टोन, आता ऑरेंज कलर ठेवायचा आहे. मस्त वाटतं ना असं कलरफुल. आणि तुम्ही बघू शकता ती मैद्याची पोळी किती छान म्हणजे स्ट्रेच होती आहे. छोटी पण लाटली गेली तर बिलकुल घाबरू नका. ती थोडीशी तुम्ही ताणलीत की ती ताणली जाते, त्याने काही एवढा फरक पडत नाही. फक्त बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आता हे म्हणजे आपण त्याला जे बाइंडिंगसाठी हे कॉर्नफ्लोअरचं बाइंडिंग लावतो आहे ना, ते व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही एवढं जर नाही लावलं ना, कमी लावलं तरीही चालतं. आणि आता पिंक पोळी. सो आता हे पण टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपलं फायनली आपली प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आणि थोडंसं दाबून घेते आहे मी आता. आणि आता लास्ट लेयर आहे ज्याच्यावर हे बॅटर लावून घ्यायचं तुम्ही. आणि छान म्हणजे ॲक्च्युली काय आहे ना की हे तुम्ही जे बॅटर आहे ना कॉर्नफ्लोअरचं, तर ते बाइंडिंगसाठीच यूज करतात. सो तुम्ही तुमच्या ह्याने म्हणजे तुम्हाला कमी जास्त तुम्ही लावू शकता, पण छान पकड्या पडतात जर ते बॅटर तुम्ही व्यवस्थित लावलं तर. अगदी काही लोक खूप कमी पण लावतात. आणि हे बघा आता असा ह्याची ना गुंडाळी करून घ्यायची. छान थोडं दाबून गुंडाळी करत 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 यायचं. घट्टच आहे त्याच्यामुळे एवढं काही हे नाही. मी अगदी व्यवस्थित करत 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 आली आहे. आणि आता आपण थोडंसं हा गोळा ना थोडासा हे करून घ्यायचा, स्ट्रेच करून घ्यायचा. सो आता हे मला खाली बसून जमत नव्हतं. सो मी आता उठून ओट्याच्या इथे गेले, म्हणजे मला ते हळूहळू ते स्ट्रेच करता येईल. आणि तुम्ही बघू शकता की मी आता तो स्ट्रेच करून त्याच्या चकली करून घेते आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल दिसतं आहे ना हे. सो आता हे असे कट करून घ्यायचे छोटे छोटे. आणि आता आपल्याला ह्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्यात. सो तुम्ही तुमच्या आवडीने कुठलेही कलर यूज करू शकता. माझ्याकडे जे कलर अवेलेबल होते ते कलर मी यूज केले. ह्याच्यामध्ये ऑरेंज 2 पोळ्या झाल्या होत्या, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर थोडा जास्त दिसतो आहे, पण ठीक आहे. सो तुम्ही बघू शकता मी लाटून घेतल्यानंतर ह्याचा कलर असा झाला आहे. आणि तळलात तुम्ही की हे असं दिसतं. सो जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं. सो प्लीज
नक्की व्हिडिओला लाईक करा. चला तर मग तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आपण पुन्हा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि कलरफुल दिसत आहेत हे चिरोटे. अगदी अप्रतिम आणि कुरकुरीत झाले होते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.